मित्रांनो, आपण निघालो आहोत पुण्याच्या शक्तिपीठ यात्रेला, शक्तिपीठ दर्शनाला आणि मी आता आलो आहे पेशवेकालीन अत्यंत सुंदर आणि अतिशय पुरातन असे सोमवंशीय क्षत्रिय कासार महाकालिका मंदिरामध्ये. पुण्यातील फडके हाऊस बुधवार पेठेमध्ये मध्यवस्तीत असलेलं हे मंदिर अतिशय जुनं आहे, अतिशय प्राचीन आहे. याला पेशवेकालीन इतिहास आहे. आपण जेव्हा मुख्य रस्त्यावरनं आत जातो, तेव्हा आपल्याला दृष्टीस पडतो तो आईचा भव्य असा सभामंडप. डाव्या हाताला सोमवंशीय क्षत्रिय कासार मंडळाची गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळते. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की ज्यांनी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची मूर्ती बनवली त्या नागेश शिल्पींनी ही मूर्ती बनवली आहे. या मूर्तीलाही लवकरच 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. मग आपण वळतो आई जगदंबेच्या, आई कालिकेच्या मुख्य मंदिराकडे. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की ज्यावेळी शनिवार वाड्याची मुहूर्तमेढ रचल्या गेली, शनिवार वाड्याची स्थापना झाली, त्याच काळामध्ये हे मंदिरही स्थापन झालेलं आहे. जेव्हा आपण हे मंदिर बघतो, या मंदिराचा हा कलाकुसर असलेला लाकडी सभामंडप बघतो, तेव्हा आपल्याला कल्पना येते की पेशवेकालीन हे मंदिर किती सुंदर आणि किती महत्त्वपूर्ण असं आहे. सभामंडपात आपल्याला देवीचे वाहन सिंहराज दिसतात आणि मग आपण वळतो देवीच्या मुख्य गाभाऱ्याकडे. देवीच्या गाभाऱ्याकडे गेल्याबरोबर आपल्याला आई जगदंबेची अत्यंत सुंदर अशी चतुर्भुज मूर्ती बघायला मिळते. आपण बघू शकतो आई जगदंबेची ही मूर्ती किती सुंदर, आणि मूर्तीला बघूनच आपल्याला कळतं की ही आईची मूर्ती अतिशय जुनी आणि अतिशय प्राचीन अशी आहे. आई कालिकेची ही मूर्ती 2.5 ते 3 फूट उंचीची आहे. ती अर्धपद्मासनात बसलेली आहे. वरील 2 हातामध्ये एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात चक्र आहे, आणि मग खालच्या एका हातामध्ये कल्पवृक्षाचं फळ आहे आणि त्यानंतर एक हात आश्वासक आशीर्वाद मुद्रेमध्ये आहे. आपण आईची ही सुंदर दृष्टी बघितली, आश्वासक दृष्टी बघितली, तर हृदयाला समाधान लाभतं. आईची ही मूर्ती अत्यंत जागृत आहे. आपण जेव्हा या मूर्तीपुढे, आईपुढे उभं राहतो, तेव्हा आपल्याला याचं पावित्र्य आणि ही किती सिद्ध आहे याची कल्पना येते. पुण्यातील सुंदर दैवतांपैकी अतिशय सुंदर पेशवेकालीन हे दैवत आवर्जून प्रत्येकाने बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, या पेशवेकालीन आई कालिकेच्या दर्शनाला सहकुटुंब आपण नक्की या नवरात्रामध्ये या. आपल्याला हे मंदिर बघून अतिशय आनंद वाटेल. जय भवानी, जय जगदंब. नमस्कार.